नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो, स्वागत आहे तुम्ही सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनल स्टडी टाइम 24 मध्ये। आत्ताच आलेल्या डिस्ट्रिक्ट कोड रिझल्ट अजून आपण आता पाहणार आहोत की कोणत्या डिस्ट्रिक्टचा निकाल लागलेला आहे म्हणून। आता बघा, स्टेनोग्राफरचे ऑलमोस्ट सर्व डिस्ट्रिक्टचे रिझल्ट लागलेले आहे। आता जे आहे ते लातूर डिस्ट्रिक्टचा मी तुम्हाला PDF दाखवणार आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे आता फक्त 3 डिस्ट्रिक्ट राहिलेले आहे आय थिंक, आणि ते आहे एक नांदेडचा नाही आलेला आहे आतापर्यंत। नांदेडच्या नंतर गडचिरोली आणि त्याच्यानंतर मुंबई CMM आणि मुंबई सिटी सिव्हिल कोर्ट हे जे आहे या डिस्ट्रिक्टचा आता स्टेनोग्राफरचा रिझल्ट अजूनही आलेला नाही आहे। आणि फक्त आता हे 3 डिस्ट्रिक्ट आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे क्लर्क आणि पिऊनचा रिझल्ट लागेल। आय थिंक मंडे पासून तुमचे जे आहे क्लर्क आणि पिऊनचा रिझल्ट लागू शकते, हे संभावना आहे। ठीक आहे, आणि आता आपण PDF जे आहे लातूर डिस्ट्रिक्टच्या आपण बघणार आहोत की कोणकोणते कॅन्डिडेट्सचा जे आहे सिलेक्शन झालेला आहे आणि ॲडहॉक बेसिस मध्ये आहे की नाही कॅन्डिडेट्स। ठीक आहे, हे बघा, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोड लातूर अँड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहे 17 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे ॲडहॉक बेसिस मध्ये इथे पण आहे की नाही आपण पाहणार आहोत। हो, इथे पण आहे ॲडहॉक बेसिस। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे इज व्हॅलिड फॉर ओके सिलेक्ट अँड वेट लिस्ट जे आहे बघा, सिलेक्ट अँड वेट लिस्ट म्हणजे की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना तर जॉईनिंग लेटर येणारच आहे। आणि तुम्हाला जर कळत नसेल की सिलेक्ट आणि वेट लिस्ट कसे, म्हणजे की कोणते कॅन्डिडेट्स सिलेक्ट लिस्ट मध्ये आहे आणि कोणते वेटिंग लिस्ट मध्ये आहे, तर ज्यांना जॉईनिंग जे आहे जॉईनिंग लेटर येणार ते तर सिलेक्ट होणार। आणि त्याच्यानंतर जे आहे वेटिंग लिस्ट म्हणजे की तुमच्या जवळ जे आहे 2 वर्षाच्या कालावधीत जे आहे ते कोर्ट तुम्हाला कधी पण बोलू शकतो जॉईन करायला, तर तुम्ही एक वेटिंग लिस्ट मध्ये राहणार। ठीक आहे, आणि त्याची व्हॅलिडिटी जेव्हा रिझल्ट तुमचा लागलेला आहे, जसे की लातूर डिस्ट्रिक्टचा रिझल्ट लागलेला आहे 12 ऑक्टोबरला, तर या तारखेपासून 2 इयर्स म्हणजे की 2020 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत हे जे लिस्ट आहे ते व्हॅलिड राहील। ठीक आहे, आणि तुम्हाला ते 2 महिन्याच्या कालावधीत पण बोलू शकते किंवा 3 महिना किंवा 1 वर्ष किंवा 2 वर्ष कधी पण। ठीक आहे, पण 2 वर्षाचा जे आहे व्हॅलिडिटी आहे। आणि त्याच्यानंतर ॲडहॉक बेसिस मध्ये पण काही कॅन्डिडेट्स आहे त्यांची तर जॉईनिंग होणारच, पण त्यांना जे आहे मराठी इंग्लिश डिक्टेशन और मराठी इंग्लिश टायपिंग टेस्ट जे आहे क्लिअर करणे आवश्यक आहे, ज्यांचा पण निघालेला नाही आहे। ठीक आहे, तर हे आहे 12 ऑक्टोबरला रिझल्ट लागलेला आहे आणि तुम्ही आपलं नाव आहे की नाही, तर ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुमचा खूप खूप आभार माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल। आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हॅव अ नाईस डे, बाय, टेक केअर।